नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या भारतीय राज्यघटना ऑनलाईन कोर्समध्ये. आज आपण आपल्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पहिल्या प्रकरणाचं नाव आहे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. आणि यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, यामध्ये किती वेगवेगळे कलम येतात, त्यापैकी पहिलं जे कलम आहे ते पहिलं कलम आज आपण अभ्यासणार आहोत. आणि पहिल्या कलमांवर किती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न तयार होत असतात ते प्रश्न देखील आपण पाहणार आहोत, त्यांची उत्तरही आपण घेणार आहोत आणि त्याचं सखोल मार्गदर्शन ॲनालिसिस या स्वरूपात आपण आज घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रकरणाला. पहिल्या प्रकरणाचं नाव संघराज्य व राज्यक्षेत्र आहे. आणि आपल्या भारतीय राज्यघटनेचं जे पहिलं कलम आहे, या पहिल्या कलमाला जर आपण या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला दिसतंय इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. इंडिया दॅट इज भारत शल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. इंग्लिशमधून इंडिया दॅट इज भारत शल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. मग आता पहिल्या कलमाचा अभ्यास करत असताना आपल्याला या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात येत आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशाचं जे नाव आहे ते देशाचं नाव या ठिकाणी इंडिया अर्थात भारत असं लिहिण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय की आपल्या देशाची दोन नावं आपल्या भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या कलमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं आहे इंडिया आणि दुसरं आहे भारत. आणि असं म्हटलेलं आहे इंडिया अर्थात भारत, की इंडिया जो की भारतच आहे. याचा अर्थ काय होतो? इंडिया जो की भारतच आहे. मग अशी पदावली किंवा अशी संकल्पना किंवा अशा पद्धतीचं नाव आपल्या भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या कलमामध्ये का घेण्यात आलं? तर आपल्याला माहिती असेल की आपली भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी एक कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली होती. त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये प्रत्येकजण आपले विचार आणि मत मांडत होता की आपली भारतीय राज्यघटना कशा प्रकारे असली पाहिजे आणि त्यामध्ये आपल्या देशाचं नेमकं काय नाव असलं पाहिजे यावर सर्वाधिक चर्चा झालेली आहे. आणि आपल्या देशाचं नाव नेमकं काय असलं पाहिजे यावर सर्वाधिक मतभेद आपल्याला कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये पाहायला मिळालेले आहेत. काहींचं म्हणणं होतं की आपला भारत देश हा एक पुरातन देश आहे. आपल्या देशाची संस्कृती ही अत्यंत प्राचीन अशी संस्कृती आहे आणि प्राचीन काळापासूनच आपल्या देशाचं नाव हे भारत आहे. त्यामुळे आपली संस्कृती जोपासण्यासाठी आणि पुन्हा एकदा भारत जो आहे तो स्वतंत्र होत आहे, म्हणून आपला जे नाव असलं पाहिजे, आपल्या देशाचं जे नाव असलं पाहिजे ते भारत असलं पाहिजे असं काही जणांचं मत होतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दाखलेही दिले. जसं काहींचं म्हणणं होतं की प्राचीन आणि पुरातन संस्कृतीपासून आपल्या देशाचं नाव भारत आहे. काहींचं म्हणणं होतं की वायुपुराणामध्ये आपल्या देशाचं नाव भारत आहे. काहींनी महाभारताचे दाखले देऊन सांगितलं की आपल्या देशाचं नाव हे भारतच असलं पाहिजे, आपल्या देशाचं नाव हे इंडिया असायला नको, कारण इंडिया हे आपल्याला एक प्रकारचं पारतंत्र्याचं स्वरूप दाखवत असतं. आपल्या देशाचं मुळात नाव हे भारत होतं आणि भारतच असलं पाहिजे, म्हणून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्या देशाचं नाव हे भारतच असायला पाहिजे. तर काहींचं असं म्हणणं होतं की आपल्या देशाची जी ओळख आहे ती बाहेरच्या देशांमध्ये भारत या नावाने नसताना इंडिया या नावाने आहे. तसेच UN मध्ये आपलं जे काही सदस्यत्व आहे ते इंडिया या नावाने आहे. तर इंडिया हे एक आधुनिक नाव आहे आणि भारत हे एक प्राचीन नाव आहे. त्यामुळे या दोन्ही नावांवर मतभेद होते. काहींचं म्हणणं भारत, काहींचं म्हणणं होतं इंडिया. आपल्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने यामधून एक मधला मार्ग काढलेला आहे. कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये हे ठरवण्यात आलं होतं की ज्यावर सर्वाधिक मतभेद होतील त्यामध्ये एक समायोजनचा जो सिद्धांत आहे, प्रिन्सिपल ऑफ अकोमोडेशनचा जो सिद्धांत आहे तो वापरला जाईल आणि त्यातून एक मधला मार्ग काढला जाईल. आणि म्हणून या देशाच्या नावावर सर्वाधिक मतभेद होते, म्हणून ही दोन्हीही नावं आपल्या भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आली आणि त्याला अशा पद्धतीने गुंफण्यात आलं की इंडिया, की ज्याचं औपचारिक नाव काय आहे इंडिया, परंतु तो जो देश आहे तो नेमका कोणता देश आहे? भारत. की ज्या देशाचं नाव औपचारिक नाव काय आहे इंडिया, परंतु तो देश मुळात काय आहे? भारतच आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी ही एक फ्रेम तयार करण्यात आली, इंडिया अर्थात भारत. त्यानंतर पुढची जी पदावली आहे किंवा पुढची जी गुंफण आहे हा राज्यांचा संघ असेल. आता या ठिकाणी राज्यांचा संघ असेल, या पद्धतीने संघराज्य म्हणजे फेडरेशन ऑफ स्टेट्स हे न घेता या ठिकाणी आपण काय घेतलेले आहे? युनियन ऑफ स्टेट्स घेतलेलं आहे. म्हणजे संघराज्य असं न म्हणता काय म्हटलेलं आहे? राज्यांचा संघ आहे असं म्हटलेलं आहे. आता या टर्मला आपण थोडंसं जाणून घेऊ.
बघा, राज्यांचा संघ आणि संघराज्य याच्यामध्ये काय फरक आहे. आपण जर आपल्या भारताचं पॉलिटिकल स्ट्रक्चर पाहिलं, आपला भारत देश आणि भारत देशाचं जर आपण पॉलिटिकल स्ट्रक्चर पाहिलं, तर आपल्या भारत देशामध्ये केंद्र सरकार देखील असते, म्हणजे केंद्राकडेही शासन आणि अधिकार हक्क असतात, आणि आपल्या भारत देशामध्ये राज्य सरकारही असते. ठीक, आपल्या भारत देशाची पॉलिटिकल स्ट्रक्चर जी आहे, शासन प्रणाली जी आहे, ती कशा पद्धतीची आहे. आपल्याकडे केंद्र सरकारही आहे आणि आपल्याकडे राज्य सरकारही आहे. म्हणजेच केंद्राकडेही हक्क आणि अधिकार आहेत. अधिकार जे आहेत ते कुणाकडे आहेत, केंद्राकडेही हक्क आणि अधिकार आहेत. तर राज्यांचे अधिकार कुणाकडे आहेत, राज्यांकडे आहेत. सो राज्यांकडेही अधिकार दिलेले आहेत, केंद्राकडेही अधिकार दिलेले आहेत, आणि अधिकारांचे विभाजन ज्या पद्धतीने केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये झालेले आहे, त्यानुसार आपल्या भारतीय शासन प्रणालीला फेडरेशन ऑफ स्टेट्स असं नाव द्यायला हवं होतं. ज्याला आपण म्हणतो संघराज्य. कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये या ठिकाणी राज्यांचा संघ म्हणजे युनियन ऑफ स्टेट्स घेण्याऐवजी फेडरेशन ऑफ स्टेट्स असं घ्या, संघराज्य असं घ्या, असेही मतभेद त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते. का फेडरेशन ऑफ स्टेट घ्यायचं आहे, तर सांगितलं आहे की आपला भारत देश, आपल्या भारत देशाची जी प्रणाली आहे ती केंद्र सरकारकडे सुद्धा अधिकार आहे, राज्यांकडे सुद्धा अधिकार आहे, अधिकारांचं विभाजन आहे, आणि ज्या ठिकाणी अधिकारांचं याप्रमाणे विभाजन केलेलं असतं त्या ठिकाणी ती जे पॉलिटिकल स्ट्रक्चर असतं ते फेडरेशन ऑफ स्टेट्स असतं, संघराज्य या पद्धतीने असतं. आणि म्हणून युनियन ऑफ स्टेट्स घेण्याऐवजी फेडरेशन ऑफ स्टेट्स घेतलं पाहिजे. राज्यांचा संघ असं म्हणण्याच्या ऐवजी संघराज्य असं म्हटलं पाहिजे, असं काही जणांचं मत होतं. तर यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन कारणं सांगितलेली आहे, अत्यंत महत्त्वाची सांगितलेली आहे, की आपण फेडरेशन ऑफ स्टेट्स ही संज्ञा न घेता आपण युनियन ऑफ स्टेट्स हे घेत आहोत. त्याच्या मागे दोन स्पष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कारणं सांगितलेली आहे. पहिलं कारण सांगितलेलं आहे की फेडरेशन ऑफ स्टेट्स या प्रणालीमध्ये राज्य हे कराराने एकत्र येऊन देश तयार करत असतात. फेडरेशन ऑफ स्टेट्स ज्या देशाचं असतं त्या देशामध्ये राज्य हे एका ॲग्रीमेंटच्या आधारावर एकत्र येतात आणि तिथून एक देश तयार होतो. आपला भारत देश जो आहे तो राज्याच्या ॲग्रीमेंटने तयार झालेला नाही आहे, आणि त्यामुळे आपण फेडरेशन ऑफ स्टेट्स घेऊ शकत नाही. त्यामुळे आपण युनियन ऑफ स्टेट्स ही संज्ञा वापरत आहे. आपण संघराज्य ही संज्ञा न वापरता आपण राज्यांचा संघ ही पदावली, ही बिरुदावली आपण या ठिकाणी वापरत आहोत. दुसरं महत्त्वाचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की संघराज्य पद्धतीमध्ये म्हणजे फेडरेशन ऑफ स्टेट्स या पद्धतीमध्ये राज्यांना देशापासून वेगळं होण्याचा हक्क आणि अधिकार प्राप्त असतो, परंतु आपल्या भारत देशामध्ये राज्यांना वेगळं होण्याचा हक्क आणि अधिकार प्राप्त नाही. आणि त्यामुळे आपण फेडरेशन ऑफ स्टेट्स असं न घेता आपण युनियन ऑफ स्टेट्स असं घेतलेलं आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी राज्यांचा संघ असं म्हटलेलं आहे, संघराज्य असं म्हटलेलं नाही. या ठिकाणी युनियन ऑफ स्टेट्स म्हटलेलं आहे, फेडरेशन ऑफ स्टेट्स म्हटलेलं नाही. का फेडरेशन ऑफ स्टेट्स म्हटलेलं नाहीये, त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन कारणं दिलेली आहे. पहिलं कारण की आपला भारत देश जो आहे तो राज्याच्या ॲग्रीमेंटने तयार झालेला नाहीये. आधी आपला देश आहे, नंतर आपण राज्य तयार केलेले आहेत. आधी आपला भारत एक अखंड देश आहे आणि त्याच्यानंतर आपण राज्य तयार केलेले आहे. फेडरेशन ऑफ स्टेट्समध्ये राज्य एका कराराने एकत्र होऊन देश तयार होत असतो. आणि दुसरं महत्त्वपूर्ण कारण दिलेलं आहे की फेडरेशन ऑफ स्टेट्समध्ये राज्यांना देशापासून वेगळं होण्याचा हक्क आणि अधिकार प्राप्त असतो, परंतु आपला भारत देश हा एक एकात्मिक आणि एक अखंड देश आहे आणि त्यामुळे आपल्या भारत देशातील राज्यांना विभक्त किंवा वेगळं होण्याचा हक्क आणि अधिकार प्राप्त नाही. आणि त्यामुळे आपण ही संज्ञा या ठिकाणी घेतलेली आहे, राज्यांचा संघ. आपण संघराज्य ही पद्धत अनुसरली नाही. आणि ही जी टर्म आहे युनियन ऑफ स्टेट्स, ही जी टर्म आहे युनियन ऑफ स्टेट्स, ही आपण कॅनडाच्या संविधानामधनं घेतलेली आहे. पहिल्या कलमातली युनियन ऑफ स्टेट्स जी आहे, राज्यांचा संघ ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपण कॅनडाच्या संविधानावरनं घेतलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला आता दोन गोष्टी महत्त्वपूर्ण कळाल्या असतील की इंडिया आणि भारत हे घेण्यामागचं कारण काय. दोघंही नावं आपण आपल्या भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या कलमांमध्ये घेतलेली आहेत. आणि त्यानंतर राज्यांचा संघ म्हणजे नेमकं काय
आपण युनियन ऑफ स्टेट्स घेतलेलं आहे, फेडरेशन ऑफ स्टेट्स घेतलेलं नाही आहे. फेडरेशन ऑफ स्टेट्स न घेण्यामागची 2 कारणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितली होती आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. सो या ठिकाणी आपण जे युनियन ऑफ स्टेट्स घेतलेलं आहे, हे आपला भारत देश एक अखंड देश आहे आणि केवळ प्रशासकीय सोयीसाठी तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागलेला आहे. आपला भारत देश हा एक अखंड देश असून तो राज्यांमध्ये फक्त कशासाठी विभागला गेलेला आहे, केवळ आणि केवळ प्रशासकीय सोयींसाठी विभागलेला आहे. आणि आपला भारत देश जो आहे तो राज्यांच्या ॲग्रीमेंटने तयार झालेला नाही. भारत देशामध्ये राज्यांना वेगळं होण्याचाही अधिकार नाही आणि म्हणून आपण फेडरेशन ऑफ स्टेट्स ही संकल्पना न घेता आपण युनियन ऑफ स्टेट्स ही संकल्पना घेतलेली आहे. आणि युनियन ऑफ स्टेट्सची संकल्पना आहे, ही संकल्पना आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे, कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे. आता बघा, कलम 1 मध्येच दुसरं उपकलम आहे. कलम 1 मध्येच दुसरं उपकलम आहे. कलम 1 मध्ये मूळ 3 उपकलम आहेत. बघा, हे पहिलं उपकलम, हे दुसरं उपकलम आणि हे तिसरं उपकलम. सो पहिल्या उपकलमाचं काय आहे, इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल, याबद्दल सर्व माहिती आता मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यानंतर कलम 1 मधीलच दुसरं उपकलम बघा, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, राज्य व त्यांची राज्यक्षेत्रे पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील. म्हणजे आपल्या भारतामध्ये किती राज्य आहेत आणि त्यांचं राज्यक्षेत्र कुठपासून तर कुठपर्यंत आहे, याचं सर्व जी माहिती आहे, याचं सर्व जे स्पेसिफिकेशन आहे ते कुठे केलेलं आहे, पहिल्या परिशिष्टामध्ये केलेलं आहे, फर्स्ट शेड्यूलमध्ये केलेलं आहे, पहिल्या अनुसूचीमध्ये स्पेसिफाय केलेलं आहे. म्हणजे आपली भारतीय राज्यघटना जी आहे तर राज्यघटनेमध्ये परिशिष्ट आहे, त्यापैकी पहिलं जे परिशिष्ट आहे त्या पहिल्या परिशिष्टामध्ये आपल्याला कशाबद्दलची माहिती मिळेल की आपल्या भारत देशामध्ये कोणकोणती राज्ये आहेत आणि त्यांची नेमकी राज्यक्षेत्र जी आहे, म्हणजे त्यांचा क्षेत्र किंवा क्षेत्र विस्तार कुठपर्यंत आहे, हे सर्व आपल्याला कुठे पाहायला मिळेल, पहिल्या परिशिष्टामध्ये, पहिल्या अनुसूचीमध्ये, फर्स्ट शेड्यूलमध्ये. हे आपल्याला कलम 1 मधील उपकलम 2 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर उपकलम 3 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की भारताचं राज्यक्षेत्र काय असेल, म्हणजे भारताचा जो एरिया असेल तो कोणता असेल, राज्यक्षेत्र जे आहे, टेरिटरी जी आहे ती टेरिटरी किती असेल. बघा, एरिया म्हणजे फार कमी असतो. एरिया हा शब्द कशासाठी वापरला जातो, जिथे जागा कमी असते त्यासाठी एरिया वापरला जातो, परंतु जिथे जागा ही खूप असते त्यासाठी टेरिटरी हा शब्द वापरला जातो. आणि म्हणून भारताचे जे राज्यक्षेत्र आहे, इंडियन टेरिटरी जी आहे, त्यामध्ये काय काय समाविष्ट होतं ते आपल्याला कलम 1 मधील उपकलम 3 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. सर्वात आधी सांगितलेलं आहे की राज्यांची राज्यक्षेत्रे, म्हणजे भारताच्या टेरिटरीमध्ये, भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये भारताची जी राज्ये आहेत ती समाविष्ट होतात. त्यानंतर पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली संघ राज्यक्षेत्रे, म्हणजे भारताच्या टेरिटरीमध्ये भारताची राज्ये समाविष्ट होतात. तसेच पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट म्हणजे स्पेसिफाय केलेले, सांगितलेले. सो पहिल्या अनुसूचीमध्ये जे जे संघराज्यक्षेत्रे, संघराज्यक्षेत्रे म्हणजे काय, केंद्रशासित प्रदेश. संघराज्यक्षेत्र म्हणजे काय, केंद्रशासित प्रदेश. सो पहिल्या अनुसूचीमध्ये जे जे केंद्रशासित प्रदेश आहेत ते केंद्रशासित प्रदेश मिळून, तसेच जे काही भारताचे राज्य आहेत ते राज्य मिळून भारताची टेरिटरी तयार होते, भारताचं राज्यक्षेत्र तयार होतं. आणि तिसरं सांगितलेलं आहे, संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे. संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे म्हणजे काय, की भारताने भविष्यामध्ये जर एखादा प्रदेश युद्धामध्ये जिंकला आणि त्याला जर भारतामध्ये समाविष्ट करायचं असेल तर तो संपादित केलेला प्रदेश असेल. किंवा एखाद्या देशाची इच्छा असेल की आपण भारतामध्ये समाविष्ट व्हायचं आणि ते भारतामध्ये जेव्हा समाविष्ट होत असेल तेव्हा तो संपादित केलेला देश असेल किंवा संपादित केलेला प्रदेश असेल. किंवा एखाद्या देशाने आपल्याला बक्षीस म्हणून एखादं बेट किंवा एखादी जागा दिली असेल तर ते सुद्धा संपादित केलेल्या क्षेत्रामध्ये असेल. किंवा एखाद्या देशासोबत आपण करार करून काही जागा भाडेपट्टीने आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जर घेतलेली असेल तर अशा परिस्थितीत ती जी जागा असेल ती संपादित केलेल्या क्षेत्रामध्ये असेल. सो या ठिकाणी बघा, आपल्याला सांगितलेलं आहे की भारताचं जे राज्यक्षेत्र आहे, म्हणजे भारताचं जे टेरिटरी आहे, इंडियन टेरिटरी जी आहे, भारताचं जे राज्यक्षेत्र आहे, त्यामध्ये कशा कशाचा
समावेश होतो? राज्य. त्यामध्ये अजून कशाचा समावेश होतो? केंद्रशासित प्रदेश. त्यामध्ये अजून कशाचा समावेश होतो? भविष्यात जर काही प्रदेश आपण संपादित केली तर त्याचाही समावेश इंडियन टेरिटरीमध्ये होतो. म्हणजे या ठिकाणी हे जे खंड ग मध्ये सांगितलेलं आहे हे एक दूरदृष्टी दाखवते आपल्या संविधान निर्मात्यांची, की त्यांची दूरदृष्टी किती व्यापक होती, की भविष्यात जर आपण काही प्रदेश जर आपल्या ताब्यात मिळवला तर तोही आपल्या भारताच्या टेरिटरीमध्ये समाविष्ट होईल. तर या ठिकाणी आता बघा कलम 1 उपकलम 1 सांगितलेलं आहे, इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. इंडिया आणि भारत दोन्हीही नावं संयुक्तपणे आपण स्वीकारलेली आहेत. दुसरं राज्यांचा संघ असेल असं सांगितलेलं आहे. युनियन ऑफ स्टेट्स असं सांगितलेलं आहे. युनियन ऑफ स्टेट्स ही संकल्पना आपण कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे. त्यानंतर कलम 2 मध्ये सांगितलेले आहे की राज्य कोणकोणते आहेत भारत देशामध्ये आणि त्यांची बाउंड्री कुठपासून कुठपर्यंत आहे हे सर्व पहिल्या अनुसूचीमध्ये स्पेसिफाय करण्यात आलेलं आहे. आणि उपकलम 3 मध्ये सांगितलेलं आहे की इंडियन टेरिटरी जी असेल, भारताचं जे राज्यक्षेत्र असेल ते 3 वेगवेगळ्या प्रदेशांनी बनून तयार झालेलं असेल. त्यामध्ये पहिलं असेल राज्य, भारताची राज्य, त्यानंतर भारतातील केंद्रशासित प्रदेश, त्यानंतर असे काही प्रदेश की जे आपण संपादित करू. अशांनी आपली इंडियन टेरिटरी तयार झालेली असेल, अशाने आपलं भारतीय राज्यक्षेत्र तयार झालेलं असेल. तर हे आहे आपलं पहिलं कलम. या पहिल्या कलमावर मी तुम्हाला जी काही माहिती सांगितली या माहितीवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि अत्यंत महत्त्वाची प्रश्न मी तुमच्यासाठी तयार केलेली आहेत. पहिलंच कलम आहे आणि पहिल्या कलमवर 5 प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. सर्व प्रश्न जे आहेत ते मल्टी लाइनर्स आहेत, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला बघायचं आहे. बघा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? भारतीय राज्यघटनेने राज्यांचा संघ ही संकल्पना ब्रिटन या देशाकडून घेतलेली आहे. राज्यांचा संघ ही संकल्पना आपण ब्रिटन या देशाकडून घेतलेली आहे का? अजिबात नाही. सो ऑप्शन ए कॅन्सल होणार. भारतीय राज्यघटनेने राज्यांचा संघ ही संकल्पना कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं की राज्यांचा संघ ही जी संकल्पना आहे हे आपण कोणत्या देशाकडनं घेतलेली आहे? कॅनडा या देशाकडनं घेतलेली आहे. म्हणजे बी बरोबर होईल. आणि तिसऱ्याच्यात सांगितलेलं आहे अमेरिकाकडून घेतलेली आहे, तर ऑप्शन सी कॅन्सल होईल आणि म्हणून आपल्याकडे फक्त ऑप्शन बी हे शिल्लक राहील. सो ऑप्शन 3 बरोबर होईल, ज्यामध्ये लिहिलेलं आहे फक्त बी. सो अशा पद्धतीने अत्यंत सोपा असा हा प्रश्न आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न आहे, राज्यांचा संघ यामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट होतं? राज्यांचा संघ यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? आपल्याला माहिती असलं पाहिजे राज्यांचा जो संघ आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त कशाचा समावेश होतो? राज्यांचाच समावेश होतो. राज्यांचा संघ या संकल्पनेमध्ये फक्त राज्य याचा समावेश होतो, त्यामध्ये केंद्रशासित प्रदेश किंवा संपादित केलेले क्षेत्र यांचा समावेश होत नाही. त्यामुळे बघा केंद्रशासित प्रदेश येणार नाही, संपादित केलेले क्षेत्र येणार नाही आणि या ठिकाणी बघा राज्य जे आहेत ते येतात. परंतु या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? राज्यांचा संघ यामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट होत नाही? काय समाविष्ट होत नाही? बघा राज्यांच्या संघामध्ये केंद्रशासित प्रदेश समाविष्ट होत नाही आणि संपादित केलेली क्षेत्रे समाविष्ट होत नाही. आपल्याला प्रश्न नेगेटिव्ह विचारलेला आहे की राज्याचा संघ या संकल्पनेमध्ये कशाचा समावेश होत नाही? कशाचा समावेश होत नाही? केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होत नाही आणि संपादित केलेल्या क्षेत्राचा समावेश होत नाही. सो 1 आणि 2 या 1 आणि 3 हे 3 असेल. सो 1 आणि 3 जिथे आपल्याला दिसेल ते आपलं उत्तर बरोबर असेल. सो तिसरंच ऑप्शन जे आहे ते आपल्यासाठी बरोबर असेल. तर अशा पद्धतीने हे सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, संघ राज्य क्षेत्र यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? संघ राज्य क्षेत्र. संघ राज्य क्षेत्र म्हणजेच काय? आता आपल्याला माहिती आहे की संघ राज्य क्षेत्र भारताचे राज्यक्षेत्र. सो भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो? राज्याचाही समावेश होतो, केंद्रशासित प्रदेशाचाही समावेश होतो आणि संपादित केली जातील अशा क्षेत्रांचाही समावेश होतो. सो संघ राज्य क्षेत्र यामध्ये कशाचा समावेश? भारताचे संघ राज्य क्षेत्र. याच्यामध्ये कशाचा समावेश होईल? राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि संपादित केली जातील अशी सर्व राज्यक्षेत्रे. सो बघा यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे कशाचा समावेश होतो? तर सर्वांचा समावेश होतो. सो ऑप्शन 4 जे असेल ते आपलं राईट आन्सर असेल. वरीलपैकी सर्वांचा समावेश होतो. त्यानंतर आपण घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, राज्याचा संकल्पना ही घेण्यामागील महत्त्वाचे
कारणे कोणती, किंवा राज्याचा संघ ही संकल्पना घेण्यामागील कारणे कोणती. राज्याचा संघ ही संकल्पना आपण घेतलेली आहे कॅनडा या देशाकडून, आणि त्यामागे काय कारणं होती. तर बघा, राज्य हे कराराने एकत्र होऊन देश तयार झाला नाही म्हणून. बघा, राज्यांचा संघ आपण ही संकल्पना जी आहे ही का घेतलेली आहे, कारण आपला देश जो आहे तो राज्यांच्या कराराने एकत्र येऊन तयार झालेला नाही. सो पहिलं कारण जे आहे ते बरोबर आहे. त्यानंतर पुढे बघा, राज्यांना देशातून बाहेर पडण्याचा हक्क नाही म्हणून. आता आपल्या देशात सुद्धा राज्यांना बाहेर पडून वेगळा देश स्थापन करण्याचा हक्क नाही म्हणून आपण काय घेतलेलं आहे, राज्यांचा संघ ही संकल्पना स्वीकारलेली आहे. तर हेही कारण कसं आहे, अगदी बरोबर आहे. सो दोन्ही कारणं जी आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यांचा संघ घेण्यामागील ही महत्त्वाची कारणे आहेत असं सांगितलं होतं. सो या ठिकाणी बघा, दोन्हीही जी आहे ती कारणे आहेत. सो या ठिकाणी ऑप्शन 3 सोबत जावं लागेल, 1 व 2 दोन्हीही. सो या ठिकाणी बघा, ऑप्शन 1 कॅन्सल, ऑप्शन 2 कॅन्सल, ऑप्शन 4 ही काय होणार, कॅन्सल होणार. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे, संपादित केलेले क्षेत्र यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो. म्हणजे आपण संपादित केलेलं क्षेत्र म्हणजे नेमकं काय, कोणत्या क्षेत्राला आपण म्हणू शकतो की ते क्षेत्र हे एक संपादित केलेलं क्षेत्र आहे. बघा, कुणाचाही ताबा नसलेले क्षेत्र, कुणाचाही ताबा, समजा आपल्याला हिंद महासागराजवळ खाली एखादं बेट सापडलं की ज्याच्यावर कुणाचाही ताबा नाही आहे, तर आपण त्या बेटवर ताबा घेऊ शकतो. ज्याच्यावर कुणीही आपला हक्क सांगितलेला नाही आहे त्याच्यावर आपण ताबा मिळवू शकतो आणि ते आपण आपल्या संपादित केलेल्या क्षेत्रामध्ये समाविष्ट करू शकतो. म्हणजेच कुणाचाही ताबा नसलेले जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्र आपण संपादित केलेल्या क्षेत्रांमध्ये घेऊ शकतो. त्यानंतर युद्धात जिंकलेली क्षेत्रे, जर युद्धात जर आपण एखादं क्षेत्र जिंकलेलं असेल तर तेही संपादित केलेल्या क्षेत्रामध्ये आपण घेऊ शकतो आणि म्हणून दुसरं ऑप्शनही कसं आहे, अगदी बरोबर आहे. त्यानंतर देणगी किंवा भाडेपट्ट्याने मिळालेली क्षेत्रे, एखाद्याने आपल्याला देणगी देऊन एखादं क्षेत्र दिलेलं असेल किंवा भाडेपट्ट्याने आपल्याला एखादं क्षेत्र दिलेलं असेल तर तेही आपण आपल्या संपादित केले जातील अशा क्षेत्रांमध्ये त्यांना आपण समाविष्ट करू शकतो. तर या ठिकाणी तिसरं ऑप्शनही कसं आहे, अगदी बरोबर आहे. त्यामुळे आपण तिघांचाही समावेश संपादित केलेल्या क्षेत्रामध्ये करू शकतो आणि म्हणून या ठिकाणी बघा, फक्त 2, फक्त 1, फक्त 1 व 2 वरीलपैकी सर्व. तर आपल्याला चौथ्या ऑप्शन सोबत जावं लागेल, वरीलपैकी सर्व. तर अशा पद्धतीने आपण फक्त पहिलं कलम अभ्यासलेलं आहे आणि पहिल्या कलमावर आपण या पद्धतीचे 5 महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहे. पहिल्या कलमाची महत्त्वाची माहितीही आपण घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण आता पुढच्या भागामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या कलमाबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये फक्त इतकंच. भेटूया पुढच्या दिवशी पुन्हा एकदा एका नवीन आर्टिकलसह, एका नवीन कलमासह. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि आमचा भारतीय राज्यघटना ऑनलाईन कोर्स हा SK एज्युकेशन या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. त्यावर सध्या तुम्हाला डिस्काउंट चालू आहे. डिस्काउंट घेण्यासाठी खाली तुम्हाला कुपन कोड दिलेला आहे, तो कुपन कोड यूज करा आणि तुम्ही डिस्काउंट मिळवू शकता. तर चला भेटूया नंतर. टेक केअर. बाय. जय हिंद, जय भारत.